तिज्जे भाई ना भावसाव गुड मॉर्निंग ना भाई, वेलकम आहे तुमचा बादशाहच्या ब्लॉगमध्ये भाई. बादशाहने बघा सकाळूच कसा छान खायला घेतला नाही. इकडे बघा आपले पप्पाने कशा सातावरचे आपल्याला हिरवे हिरव्या गार काकऱ्या त्यांच्यावर पण कशी झोर घेतलेली बघा. भावसाव काकऱ्या खाल्याने गेलो घराच्या खाली. तिज्जे भाई ना बघतो तर खालती वाघाची पिल्ली आली ती वाटतं. दोन इकडे एक होता ना तिकडे एक होता. यांचा काय चालला होता का माहित भाई. जंगल सोडून इकडे गावाना नाही वाटतं राहायला. लगेच भाई निघलो आपल्या भावाशी पाठी कामावरती झाला भाई, कारण की आपल्याला कामावरती जायला झालता लेट. मग आलो कामावरती ना आपली पोरा बघा भाई कशी बादशाह गत निवसल्यात भाई. काही काम नव्हता तर आज पोरा पण जास्त नव्हती आली ना. तिज्जे भाई ना भावसाव आपले पोराई भाई केली कामाला सुरुवात ना भाई. काम पण बघला जास्त नव्हतं तर भाई पोराई पण काला अर्ध्या तासां कामाचा केला सुपडा साब. भावसाव आज काही काम जास्त नव्हतं तर आपले भावसाई लवकरच भाई काम केला भाई. पुराणा नंतर भाई एकदम बादशाहगतनी आराम करत होतं बघा आपली पोरा कशी. तिज्जे भाई ना भावसाव आपले आज पोराई लवकरच काम केलं तर पुरा मग भाई पोरांना भूक लागलेली भाई. आणला नाश्ता ना आपली पोराई घेतली झोर. मग आम्ही कंपनी पण लवकरच बंद केली कारण की इंडिया आणि इंग्लंडची सेमी फायनल होती ती बघायला जायचं होतं आज. कामावशी आलो घरी नाही इकडे भाऊस बघा आपला टीव्हीला नाईट मॅच लावलेले आणि आता बघत होता का माहित कोणची मॅच चालू होती ना. नंतर फ्रेश बीच झालो ना भाई. जायचं होतं आपल्याला पापी यांचे फार्म हाऊस होती तर मॅच बघायला, कारण की पोराई नियोजन केलता. नाही काय टाइमपास करता भाई. आलो फार्म हाऊस वरती ना गेलो भाई आतमध्ये फार्म हाऊस तर इकडे भाई पोरा आपली आतमध्येच होती ना. मीच लेट आलतो ना. इकडे आणू भाई कोणची तरी फोन बोलत होता ना. आलो फार्म हाऊस आतमध्ये तर भाई आपले पोराई बघा कसं सेटअप लावलेला भाई ना. इकडे मॅच चालू होती इंडिया आणि इंग्लंडची. नंतर पोरा बोलताना काहीतरी नियोजन करा भाई. तिज्जे भाई ना भावसाव पोराई केला नियोजन म्हणतं थन्सअप आणायचा. मग आणला थन्सअप न घेतली पोराई झोर. एक मॅच बघत होतो ना एक थन्सअप पेत होतो. मग काला भाई इंडियावाले बघा कसं इंग्लंडवाल्यांना चोलीत पाठवलं भाई. एकदाशी भाई बारा वाटला मॅच जिंकली सेमी फायनलला गेली ना. मिनी ब्लॉगचा एंड पण तिथंच केला. मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.